हॅलो, आज पारस मला डिनर डेटला घेऊन जाणार आहेत. रोमॅन्टिक असेल की टॉम अँड जेरी डिनर डेट हे तिकडे गेल्यावरच कळेल. इरा झाल्यानंतर आम्हा दोघांची ही पहिली डिनर डेट असणार आहे. आम्हा दोघांचीच डिनर डेट आहे म्हणून इराला महेंद्र दादांकडे पाठवले. सॉरी इरा, बट दिस इज नेसेसरी टू रिकिंडल फायर ऑफ लव्ह. आय होप यू अँड एव्हरीवन विल अंडरस्टँड. डिनर डेटसाठी आम्ही दोघेही खूप एक्सायटेड होतो. एवढे एक्सायटेड की दिवसभरात जे कोणी आम्हाला भेटलं तर आम्ही त्यांना सगळ्यांना सांगत होतो की आज आमची रोमॅन्टिक डिनर डेट आहे. लग्नाला 9 वर्ष झाली, पण आजच्या डिनर डेटचा विषय वेगळाच होता. असं वाटत होतं की आम्ही पहिल्यांदाच भेटतो आणि आमची ही पहिली डिनर डेट असणार आहे. म्हणून दिवसभर अगदी माझ्या चेहरा वेगळं स्मित हास्य होतं आणि मी, लाजूबाई आणि पारसई आम्ही दोघेही खूप लाजत होतो, हसत होतो. म्हणून मी सगळ्या जोडप्यांना सजेस्ट करते की महिन्यातून एकदा का होईना डिनर डेट अरेंज करा, जा मस्त एन्जॉय करा, बस. अगदी तासभर मेकअप करण्यात माझ्यातही पेशन्स नाही आहे. म्हणून अगदी 10 मिनिटातच प्रायमर टू लिपस्टिकचं ॲप्लिकेशन माझ्या भाषेत पोताळणे मला सोपे जाते. संपूर्ण मेकअप केल्यानंतर आठवलं की कॉन्टोरिंग करायचंच विसरले. कॉन्टोरिंगमुळे माझं नकटनाक लांब सडक आणि टोकदार वाटतं. मेकअप करताना आज इराची लुडबुड मिस करत होते. डिनरला गेलो मात्र खरं, पण प्रत्येक विषयात प्रत्येक वाक्यात इरा होती. मुलांविना डिनर डेट रोमॅन्टिक होऊ शकते, पण पूर्ण नाही.